नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं पुन्हा एका मिनी ब्लॉगमध्ये। सर्वात अगोदर सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि मराठी नवीन वर्षाच्या अगदी मनापासून भरभरून शुभेच्छा। चला आता सण म्हटलं की आपल्याकडे पहिली सुरुवात असते ती म्हणजे गोडाधोडाची आणि चमचमीत असं जेवण बनवण्याची। तर आज मी मस्त अशी पुरी भाजी बनवणार आहे। तर आज बऱ्याच जणांकडे खीरपुरीचा, श्रीखंडपुरीचा किंवा मग पुरणपोळीचा देखील नैवेद्य दाखवला जातो। तर मी आज मस्त अशी खीरपुरी बनवणार आहे। त्यासाठी बटाट्याची भाजी पहिले बनवून घेते आणि गुढी देखील उभारायची बाकी होती आणि मस्त अशी चमचमीत बटाट्याची भाजी बनवून घेतली। त्यानंतर गुढीसाठी जो कलश लागणार होता तो पितांबरीने मस्त असं घासून घेते आणि सणाचं वातावरण जे असतं ना ते खरंच काय माहिती त्या वातावरणामध्ये खूप पॉझिटिव्हिटी असते आणि खूपच पॉझिटिव्ह त्या दिवशी वाटत असतं। चला सकाळी सकाळी सगळ्यांच्या आंघोळी वगैरे झाल्या आणि मस्त अशी आता गुढीची पूजा करून घेणार आहोत। सगळ्यात अगोदर मी ते कलशाला स्वास्तिक वगैरे काढून घेते। त्यानंतर मग साडी जी आपल्याला गुढीसाठी वापरायची आहे ना तर तिची छान अशी घडी घालून घेतली आणि त्यानंतर घट्ट असं मी त्यांना बांधायला सांगितलं, कारण मग माझ्याकडून सटकू नये आणि दिवसभर गुढी आपल्याला तशी ठेवायची असते, त्यामुळे म्हटलं व्यवस्थित बांधून द्या आणि छान असं बांधून घेतलं। त्यानंतर गुढीला कडुलिंबाचा आज खूप जास्त मान असतो कडुलिंबाच्या पाल्याचा, तर तो पाला देखील लावून घेतला। त्यानंतर गाठी लावली आणि छान अशी रांगोळी काढून मस्त अशी पूजा आता करून घेते। गुढीची तर छान अशी पूजा करून झाली। त्यानंतर मी घरामध्ये आले आणि मस्त अशी मला आज शेवयाची खीर बनवायची होती, कारण तांदळाची खीर मी आत्ता 2-3 दिवसांपूर्वीच बनवली होती। तर मुलांना आज शेवयाचीच खीर खायची होती आणि मी मस्त शिरखुर्म्यासारखी खीर बनवणार होते आणि छान दूध उकळून घेतलं, त्यामध्ये थोडेसे मखाने देखील टाकले आणि तुपामध्ये शेवया, काजू, बदाम हे सगळं भाजून घेतलं आणि ते त्यामध्ये ॲड केलं आणि छान अशा टम्म फुगलेल्या गरमागरम पुऱ्या देखील तळल्या। आता गुढीला नैवेद्य ठेवून आम्ही देखील जेवण करतो। चला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा।